विकासाचा मुद्दा आहे तेवढाच महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षेचा पण आहे. सुरक्षेचा पण आहे. आपण ह्या हिंदू राष्ट्रामध्ये राहत असताना हिंदू म्हणून आपल्याला आपले सगळे अधिकार मिळाले पाहिजे, आपण सुरक्षित राहिलो पाहिजे, ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आपण महायुतीचे आमचे पक्ष, आपल्या समोर उमेदवार आम्ही उभे केले, ते आपण विचार करायला पाहिजे. जे ह्या दुकानावर जे जय श्रीराम किंवा प्रभू श्रीरामचे जे झेंडे लावले आहेत ना, ते आपण कधी कधी मोकळ्या पद्धतीने लावू शकतो. कोण आपल्याला ते लावण्याची ताकद देऊ शकतो? ते फक्त ना फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो, हे लक्षात ठेवा. बाकीचे आले तर तुम्हाला हा झेंडा पण लावायला देणार नाही, तुम्हाला आय लव्ह महादेवचे पण बॅनर लावायला देणार नाही. आणि ते सोडा, आपल्या या मंदिराच्या जागी दुसरं काहीतरी तिथे थडगे उभे करून जातील. हा हिंदू समाज म्हणून त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. वर्षानुवर्ष उभं असणारं आमचं हे मंदिर पूर्ण तर होणार, त्याची तुम्ही चिंता करू नका. पण आपल्या मठ मंदिरांची सुरक्षा करायची असेल तर असे चारही हिंदुत्वादी विचाराचे शिलेदार हे आपल्याला निवडून द्यायलाच लागतील. हे एक हिंदू म्हणून आणि हिंदू राष्ट्रामध्ये राहणारा नागरिक म्हणून सर्वात पहिले तुम्ही विचार करायला हवा. आणि म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे. आमच्या विरोधक आम्हाला सांगतात का हे लोक, बाहेरचे लोक येतात आणि मग जातीपाती धर्माची भाषा करतात. आता बाहेरच्या म्हणजे काय, मी काय पाकिस्तान आणि इस्लामाबादचा आहे का? म्हणजे कोकणाचे लोक किती आहेत जरा विचारा इथे, ते हात वरती करावं. बघा, आम्ही मेजॉरिटी मध्ये आहे ना, मेजॉरिटी मध्ये. आणि आमच्या कोकणाचे लोक इथे आहेत, माझ्या हिंदू राष्ट्रातले लोक इथे आहेत, आणि मग मी बाहेरच्या कसा झालो? आता इकडचे तुमचे जे कोण विरोधी पक्षाचे कोण नेते आहेत ना, ते आधी माझ्या सिंधुदुर्गात आले तर मी असंच नाही सोडणार त्यांना. मी त्यांचं स्वागत करीन, थोडा आमचे कांदे पोहे किंवा कोंबडी वडे घालीन आणि मग परत पाठवेन. मी असं नाही बोलणार का हा बाहेरचा कोण आलेला आहे. ही भावना ठेवणं फार गरजेचे आहे. आपण हिंदू मधून जेव्हा आपण आपसामध्ये असे वाद करतो, म्हणूनच ते ह्या गोल टोपी दाढीवाल्यांचं इथे जमून जात. म्हणून तर हे हिरवे साप वळवतात. म्हणून तर आपल्या समोर, आपल्या नाका समोर आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावतात आणि आपण काही करू शकत नाही, लक्षात ठेवा. उलायन जिहादच्या नावाने, वक्फच्या नावाने आपली ही सगळी महत्वाची जमिनी ते लोक हडप करून टाकतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला हिंदुत्वादी विचाराचे शिलेदार निवडून देणं हे अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. विकास तो होणारच. विकास कुठे पळून जातो सांगा तुम्ही मला? आज केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तुमचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आहे, आज मंत्री म्हणून कोकणामध्ये काम करणारा हा नितेश राणे हाही भारतीय जनता पक्षाचा आहे. सगळ्याची सगळी ताकद अगर भारतीय जनता पक्षाच्याकडे असेल तर मग तुमचा विकास कोण थांबवणार? पण तुम्ही नागरिक म्हणून, एक हिंदू म्हणून आपण ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. आपण कोणाच्या काय कुठल्या परिसरामध्ये राहतो, राहत असताना, इथे फिरत असताना आपण सुरक्षित आहोत का, ही भावना पण तेवढीच महत्वाची आहे. नाहीतर नाला सोपारा असो, विरार असो, वसई असो, किती लँड जिहाद, लव्ह जिहादचे केसेस कानावर येतात. हो, गेल्या आठवड्यातच एक लव्ह जिहादची केस कानावर आली, आश्चर्य वाटलं. एक आमच्या हिंदू बहिणीला असंच या एका हिरव्या सापाने फसवलं. अगोदर हिंदू नाव दिलं आणि नंतर नाव बदलून सांगितलं की नाही मेरा तो असली नाम आशिष नाही अब्दुल आहे. आणि मग तिला फक्त फसवलं नाही, पण तिला फसवल्यानंतर तिच्या नावाचा रेड कार्ड पण काढला आणि सोशल मीडियावर टाकून दिलं. विचार, हे यांची एवढी हिंमत होते. हे आपल्याला हिंदू म्हणून आपल्या आपसामध्ये भांडतात आणि मग हे असे लँड जिहाद, लव्ह जिहाद सारखे प्रकरण करतात आणि हिंदूंची जनसंख्या कमी करायला प्रयत्न करतात. यावर तुम्ही सगळेजण सतर्क राहायला पाहिजे. हे हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या या वसई, विरार, नालासोपारा या परिसरामध्ये हिंदूंची ताकद जिथे आहे तिथे हिंदूंचं नेतृत्व
हे भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्वादी विचाराचाच पक्ष केलं पाहिजे, पक्षांनी केलं पाहिजे, तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या समोर सांगाव्यात. एक चारही भक्कम उमेदवार तुम्हाला आम्ही दिलेला आहे. काही विचार करू नका. 15 तारखेला बटन दाबण्याच्या अगोदर जोरात एकदा जय श्रीराम बोला आणि कमळच्या समोर बटन दाबा. जय बजरंगी बली बोला आणि कमळच्या समोर बटन दाबा. आणि हक्काच्या चारी हिंदुत्वादी विचाराच्या शिलेदारांना त्या महापालिकेमध्ये पाठवा, जेणेकरून तिथे कोणी तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारा कुठलाही हिरवा साप अगर वळवळला, कुठलाही जिहादी वळवळला, ते माझे हे चारही हिंदुत्वादी विचाराचे शिलेदार त्याला तिकडे तिकडे जागा दाखवतील. एवढी ताकद तुम्ही सगळेजण त्यांच्या मागे उभी करा, एवढंच तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांग. माझ्या कोकणातल्या लोकांना जोपर्यंत तुम्ही आहेत सगळं मीच नाही करू शकत रे. माझ्यासारखे 4 तयार कर, बघ काय मजा येते तेवढं. मग अजून 4 तयार, एक राजन नाईक दिलेत ना, अजून 4 देऊन टाका ना. हैराण नाही, असं हैराण हे लोकांना असं हैराण करू ना, हे लोकांना असं हैराण करू ना की शुक्रवारी गॅस सिलेंडर पण वरती येता कामा नये. एवढी ताकद आपण सगळ्याला लावली पाहिजे, बरोबर की नाही? हिंदूंची ताकद दाखवणार की नाही? चारी माझ्या उमेदवार हिंदुत्वादी विचाराच्या उमेदवारांच्या मागे ताकदीने तुम्ही उभा राहणार की नाही? माझ्या कोकणाच्या लोकांना खास सांगेन. काय पाहिजे? कोकणात रस्त्याला आणि गावी चल माझ्या बरोबर. इथे काय मागतो? गावी चल. काम चालू आहे. काय झालं? काय 7:30 झाले? मला वाटलं मी टाइम बघायला. 7:50 झाले. काय ऐकत नाही, काय नाही काका, या माझ्या बरोबर गाडी घेऊन जातो तुम्हाला, काही चिंता करू नका. आणि म्हणून कोकणाच्या लोकांनी चिंता करू नका. गावात जायचंय ना तुम्हाला, गणेश चतुर्थीच्या टायमाला मी सरकारमध्ये बसतोय, लक्षात घ्या. पाहिजे तेवढ्या एसटी बसेस सोडतो आणि तुम्हाला गावी घेऊन जातो. आमचे खासदार म्हणून सन्मान्य राणे साहेब तिथे बसलेले आहेत. तुम्हाला जे कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या स्पेशल ट्रेन सोडायचे, स्टॉप पाहिजे असतील, कणकोली, कुडाळ, रत्नागिरीमध्ये स्टॉप पाहिजे असतील ना, एक फक्त पत्र आमच्या राजन नाईकजींना द्या, राणे साहेबांकडून ते सगळे स्टॉप आम्ही तुम्हाला मिळवून देतो. म्हणून कुठलीही चिंता करू नका. आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून द्या. आणि परत एकदा सांगतो, येणाऱ्या 15 तारखेला या ताकदीने या प्रभागामध्ये असलेल्या प्रत्येक हिंदू व्यक्तीने बाहेर निघायचं आणि एकच डोक्यात ठेवायचं की मी या महापालिकेमध्ये मायलो महादेववालाच लोकप्रतिनिधी इथे पाठवणार, जय श्री वाळामवालाच लोकप्रतिनिधी पाठवणार, असा लोकप्रतिनिधी पाठवीन जे कोणीही मला सुरक्षित ठेवू शकेल, विकसित माझा विकास करू शकेल, असाच लोकप्रतिनिधी तिथे पाठवेन, असा निर्धार करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. इथे सगळ्या मागच्या का असे उभे आहेत? पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.